सार्वजनिक BMW झाली ती. सगळेच जय मॅचच्या दिशेनं अप्रतिम मॅच बघायला भेटेल. एका साइडला सूर्यवंशीवाडीला पराभूत करून किरण 11 डिगेवाडीचे आत्मविश्वास वाढला, तर दुसऱ्या साइडला एक चेंडू 5 ची मॅच एसीसी नवीवाडीने जिंकल्यानंतर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये भर पडल्या. लेट्स प्ले द क्रिकेट. दोन्ही बेस्ट ऑफ द बेस्ट मॅच विजयी संघांमध्ये खेळली जाते. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी सोमा झाला तयार. पहिला चेंडू शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एजला खेळाडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनचा वेगाने येतोय शॉट मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. या आधी जी वाणी ऐकलीत लहू जाधव सर यांची वाणी, बरस खऱ्या अर्थानं अनुपस्थितीमध्ये पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं कॉमेंट्री बॉक्स आणि बऱ्याच गोष्टी सांभाळण्याची खऱ्या अर्थानं जी प्रामाणिक मदत त्याची चालली आहे ती अशीच खूप चांगली चालली आहे. अशी सातत्याने त्याची चालत राहो. अगदी खांद्याला खांदा लावून प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा महत्वाचा वाटा राहिला. थोडासा बाउन्स बघायला भेटला. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स लेग अंपायर कळवत आहे. इट्स 1 बाउन्स तर दिला जातोय. सोमाने आपला एक बाउन्स बाहेर काढला. त्याला माहिती आहे या ओव्हर मध्ये एक तरी बाउन्स सोमा बाहेर काढणार होता, कारण की ती त्याची खासियत आहे. प्रत्येक मॅच मध्ये सोमानं आपल्या संघासाठी एक महत्वाची स्पेल घेऊन आला आणि या मॅच मध्ये देखील तो तसाच टाकण्याचा प्रयत्न करतो. मात्र दुसऱ्या साइडला सचिन आणि अनिलला विसरून चालणार नाही. ओहो, यावेळी क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं का कोणा रिझनला 1 सेकंड बाउन्सला निघून जातोय. अगदी 4 धावेसाठी. आणि त्याचबरोबर जावली तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू, एक वेगवान गोलंदाज, एक फिट हाय अँड हँडसम खेळाडू म्हणजे अमर दादा शेलार. वेलकम अमर दादा, स्वागत आहे. एक फिट खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, वेगवान गोलंदाज जावली तालुक्याचा अमर दादा, वेलकम, स्वागत आहे. चॉकलेट बॉय. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न सर बॅटिंगने जरूर खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न ही तर चुकी झाली आहे. सोमाच्या हातामध्ये चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये अगदी खेळाडू पोहोचला गेला आणि आता कुठलीही दुर्घटना घडली नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ झाला. यावेळी आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून अगदी व्हाईट बॉल साठी चेंडू जातोय. एक्स्ट्रा दाब ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. संघाची धाव संख्या थोडीशी पुढे जाते 7 या आकड्यावरती. 7 ऑन अ स्कोर कार्ड. यानंतर श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली आणि श्री हनुमान क्रिकेट क्लब मानेनगर नौजा तयार राहायचे टॉस साठी. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्ले P1. 4 चेंडू तब्बल झालेले आहेत. 7 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सध्या सजली आहे. डीजे अद्वैत देखील आज उपस्थित आहे स्पर्धेसाठी. पुन्हा शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. बॅटिंगच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये जाणार फक्त एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या आणखीन पुढे जाते. मात्र सोमाच्या स्पेल बद्दल काय बोलणार. सोमाची गोलंदाजी आपण पाहिले. एक चौकार जरूर आला. कुठेतरी आपण पाहिलं तर 1 बाउन्स टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती त्यानं चौकार दिला, जो आपण पाहिला काव कॉर्नर रिजन मध्ये गॅप शोधण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. मात्र आता तू कुठेतरी आखूड चेंडू टाकण्याचा प्रयत्न सोमाच्या माध्यमातून केला जातोय. नवीवाडी टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. बॅटीच्या अगदी बुंद्यामध्ये यॉर्कर चेंडू. थोडीशी कम्युनिकेशन मिस झालंय. फेकी चुकीची आहे. बॅकअप आहे पण एक धाव पुन्हा कंप्लीट केला जातोय. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव अंपायर कळवतात आमच्यापर्यंत. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होतोय. ओव्हर क्रमांक 1 ची इथे सांगता होते आणि ओव्हर क्रमांक 1 च्या सांगतेनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करत असताना किरण 11 डिगेवाडी संघ. मिस्टर अनिल जर्सी नंबर 25 जो मॅन ऑफ द मॅच राहिला मागील मॅच मध्ये. आज व्यासपीठावरती विठुराया चायचे ओनर सर्वे सर्वा जी चहा अगदी महाराष्ट्रापासून गुजरात पर्यंत
महाराष्ट्राच्या बाहेर जो व्यवसाय पोहोचवला गेला मराठी तरुणांना खऱ्या अर्थानं युवा उद्योजक बनवण्यासाठी ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं मेहनत घेतली ते या विठुराया चायचे ओनर प्रोप्रायटर सर्वे सर्वा सन्माननीय विठ्ठलदादा साळुंखे सर देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. बॅटच्या रडामध्ये उचलून फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या अंपायर कळवतील भाई हा फक्त सिंगल आहे, हा फक्त एक धाव आहे. बाचोली टीम आणि मानेनगर नवजा संघ तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिलं 1 ने पुढे जाऊन 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शॉर्ट पूल एज तर लागली आहे, आवाज आला. अगदी डिक्लेअर मध्ये पुन्हा एक धाव जाते. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर सचिन काही ना काहीतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अनिल दुसऱ्या साईडला मात्र आपल्या स्ट्राईक साठी संधी शोधतोय. कारण की मागील मॅच मध्ये 17 धावांची इनिंग त्याने खेळली होती अनिलने, आणि तेव्हा एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन त्याने मॅन ऑफ द मॅच पटकावला होता अनिलनं. या मॅच मध्ये देखील त्याला चांगली बॅटिंग करायची आहे. हो सुरेख चापट फटका, गोफन फिरवले भिरकन निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. हा गोफनी फटका 6 धावेसाठी वॉटर स्ट्रोक. काय फटका खेळून काढला, गरज होती हा गोफनी फटका. गोफन फिरवल्यासारखा चापट होती शॉर्ट आर्म पूलच्या दिशेनं, आणि या षटकारानं संघाची धावसंख्या 17-17. What a match यार, what a inning. यावेळी देखील पुन्हा एकदा स्लोअर वन, अगदी मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द स्वीट साउंड इज गोज यूज टू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन ओव्हर टू हेड. वॉट अ स्ट्रोक यार. इसको लगाड आला तो लाईव्ह झिंगाला आला, आणि काय फटका खेळून काढला. संघाची धावसंख्या अगदी 12 न पुढे गेली आहे 23 या आकड्यावरती. 1 डझन धावा 2 चेंडू मध्ये गोळा केल्यात. विशालची ओव्हर थोडीशी महाग पडली आज गोलंदाजी करत असताना. नाराज असेल विशाल. या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावा देऊन बसला. संघाची धावसंख्या तब्बल 23 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील अगदी हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न. अंपायर कॉल योग्य निर्णय. व्हाईट बॉल 1 बाउन्स म्हणून दंडित केलं जातं. या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये थोडस गणित बिघडलंय ICC नवीवाडी संघ. थोडस गणित आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून बिघडलेलं दिसतंय. गणित बिघडलेली नीट करता आली पाहिजे, ती सोडवता आली पाहिजे. हो यावेळी फटका आपण पाहिला तर अगदी शॉर्ट आर्म पूलचा बॅटीच्या टॉप एजला अगदी बॅटर गॉन होतोय. अप्रतिम कॅच सुजलने पकडली आहे, आणि सुजलने ही कॅच पकडत असताना डिगेवाडी संघाला पहिला धक्का दिला. फलंदाज आपण पाहिलं तर सचिन बॅक टू द डकआउट. संघाची धावसंख्या तब्बल 24 या आकड्यावरती. आज शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ देखील दाखल झाला, आणि जसा कावळ्या आला तसं त्याने सांगितलं की सर्वे संघाला पराभूत करण्यासाठी आम्ही आलोय. पण कावळ्यानं जो संघ पॅव्हेलियन मध्ये उभा आहे शिवछावा स्पोर्ट्स सनबूर, त्या संघाला सांगितले उभं राहू नका, वॉर्म अप करा, आपल्याला मॅच खेळायची आहे. हा संदेश त्याने तिथपर्यंत पोहोचवला. संघाची धावसंख्या तब्बल स्थिर आहे 24 या आकड्यावरती. मजा येईल आज मॅचला. प्रत्येक मॅच अटीतटीची आहे. प्रत्येक मॅच मध्ये काहीतरी नवीन आहे. प्रत्येक खेळाडू प्रत्येक आठवड्याला काही ना काहीतरी प्राइज मिळवतोय, जिंकतोय. आणि यानंतरची मॅच बाचोली विपक्ष मानेनगर नवजा. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. कॉर्नर रिजन. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न फेकी केली आहे, आणि अखेरीस आपण पाहिलं तर या 2 धावा 2 रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक धाव महत्वाची आहे माहिती आहे, एक मत देखील महत्वाचं आहे माहिती आहे. संघाची धावसंख्या दोन्ही षटकांच्या दोन्ही ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 26.
जेडी. गोलंदाजीसाठी दाखल झाला. 2च मिनिटं. थँक यू सो मच आरजे डेकोरेटर्स. प्रसाद दादा थँक यू सो मच. ज्या पद्धतीने मैदान सजवलं जातं त्यांच्या माध्यमातून संपूर्ण व्यासपीठ हे संपूर्ण मैदानाला आणखीन देखणं स्वरूप डेकोरेटर्सच्या माध्यमातून येत असतं, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. ओव्हर क्रमांक 3 जेडी. ओहो बॅट आधीच फिरवले, बॅट आधी फिरवली गेली. हा मागील मॅचचा हिरो आहे ज्यानं मॅन ऑफ द मॅच पटकावली होती आणि या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. खांद्यावरची जबाबदारी म्हणजे कधी कधी ओझं वाटू लागतं, तेच हाताळणं महत्वाचं आहे. ओहो शॉट ऑन पूल. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट केली जाते. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेती समाधान. आज धावा मोजल्या जातील. संघाची धाव संख्या आपण पाहिलं तर अगदी 27 आकड्यावरती. म्हणजे खूप गाड्या मोजल्या. मोबाईल काहींनी नवीन घेतले, खूप मोबाईल मोजले. आज धावा मोजायचे, आज षटकार चौकार मोजायचे. संघाची धाव संख्या अगदी 27. शॉट ऑन पूल. सुरेख फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर निघून जातोय. अगदी 6 धावेसाठी ब्रँडेड. अप्रतिम बॅटिंग. या षटकारानं टीमच्या धावसंख्येला थोडस वलय आलं. आकार बदलला, उकार बदलला, नजर बदलो नजारा बदल जाएगा. कस्ती बदलने की जरूरत नहीं है. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. पुन्हा पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू डॉट बॉल टाकला. ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ राहिला, एक षटकार आला, षटकारानंतर पुन्हा डॉट बॉल आला, डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला शॉट ऑन पूल. अप्रतिम बॅटिंग करतोय. बॅटिंग करत असताना फलंदाज अर्थातच मिस्टर संदीप, मुंबई पॉलिस मध्ये कार्यरत असलेला खेळाडू, आज आपल्या संघाच्या धावसंख्येची केसची फाईल चांगली हँडल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ इनिंग. 39 धावसंख्या. 39. मागील मॅच मध्ये 38 केल्या होत्या दिगेवाडी या टीमनं. या मॅच मध्ये त्यांनी त्यांच्याच धावसंख्येचा रेकॉर्ड मोडला मॅच क्रमांक 2 मध्ये. लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर गॉन. फलंदाज आउट होईल आणि तदनंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 39 आणि 40 धावेचं आव्हान आता SCC नवीवाडी संघाला दिलाय. टॉस साठी या श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली आणि श्री हनुमान क्रिकेट क्लब मानेनगर नौजा संघ दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. बोडी टीम्स. या दोन्ही कॅप्टन्स. येस, वेलकम बोथ दी कॅप्टन्स. मानेनगर नौजा आणि बाचोली टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. टॉस करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय प्रशांतजी निकम सर, त्याचबरोबर आमचे प्रतापदादा शेलार सर, त्याचबरोबर अमरदादा. मी विनंती करेल आपण सर्वांनी टॉस साठी जरूर या. अमरदादा शेलार, अमरदादा विनंती करेल आपण टॉस साठी या. प्रशांतजी निकम सर आणि त्याचबरोबर प्रतापदादा शेलार सर विनंती करेल आपण सगळ्यांनी टॉस साठी जरूर या. थँक्यू सो मच. वांगवॅली क्रिकेट क्लब महिंद आयोजित श्री माणेदेवी चषक 2024 5वं पर्व स्पर्धा मानाची स्पर्धा महिंद गावाच्या अभिमानाची. वेलकम सर.
प्रताप दादा चांगले क्रिकेटर, त्याच्याबरोबर अगदी जर विचार केला तर सर्वोत्तम खो खोपट्टू आणि त्यांच्या बरोबरीने अमरदादा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सर्वोत्तम गोलंदाज, पहिल्या पर्वाचा मानकरी. एका बाजूला उमेश, एका बाजूला अजित. हेड इज अ कॉल आणि हेडच आलाय. अभिनंदन टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली. टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र अजित, महत्वाचा निर्णय काय? गोलंदाजी. आज स्क्वॉड आहे, पूर्ण स्क्वॉड आहे. मॅचला मजा येईल नक्कीच. थँक्यू सो मच. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय उमेश. मानाईनगर टॉस विरोधात गेलाय आणि फलंदाजी करायची आहे. काय माइंडसेट असेल? काय नाही, माइंडसेट तर फ्री आहे आमचा, का आता आम्हाला 40+ करायचं आहे बस. आज स्क्वॉड आहे, आज शनिवारचा दिवस आहे ना, सोहम पण आहे, नितीन आला आता परत. ऐसा दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देईन मी. नक्कीच या प्रताप दादा आपलं अगदी प्रथमतः मी स्वागत करेन पाटण क्रिकेटमध्ये. अगदी आपण वांगवाली महिंची स्पर्धा पाहतोय. ज्या प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटच्या व्यतिरिक्त सर्वोत्तम खो खोपट्टू, महाराष्ट्र खो खो संघाचे प्रशिक्षक, परंतु या दोन खेळामध्ये कसं प्रावीण्य प्राप्त केले आणि जर आपल्या खेळाडूंना असं जर प्रावीण्य प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल आणि कशी मेहनत करावी लागेल? सर्वप्रथम मी श्री मानदेवी चषक 2024ला मला इथे बोलवलं आहे, त्यामुळे आयोजकांचं मी आभार मानतो. तसंच पाटण तालुक्याचे अध्यक्ष शिवा जाधव, समालोचक किरण मस्कर जाधव सर यांचाही आभार मानतो. आणि तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल सांगायचं तर मी कधी पण पहिलं श्रेय खो खोला दिलं प्राधान्य, आणि तो माझा बेस गेम होता. आणि क्रिकेट मी फक्त आनंद आणि गावाच्या नावासाठी होतो खेळत. आणि सर्वांना हेच सांगेन की ज्याच्यामध्ये तुमचं प्रावीण्य चांगलं आहे, जिथे तुम्हाला वरती जायचा रस्ता माहिती आहे कसा आहे, तिथेच खेळा. क्रिकेट हे फक्त मजा म्हणून खेळा, बाकी एवढंच सांगेन. यास अगदी शेवटचा प्रश्न विचारेन प्रताप दादा. जसं तुम्ही उल्लेख केलात की क्रिकेट मजा म्हणून खेळा, परंतु आज क्रिकेटला एक चांगलं व्यासपीठ आलंय. जर प्रत्येकाकडे क्षमता असेल तर तो एका चांगल्या दर्जावर खेळू शकतो, परंतु त्याचबरोबर आपलं शिक्षण, आपला व्यवसाय, आपली नोकरी कसं बघायला पाहिजे? क्रिकेटला आलेत पहिल्यासारखे दिवस नाहीत, क्रिकेटला चांगले दिवस आलेत. पण जर तुम्हाला त्या क्षेत्रात उतरायचं आहे तर 100% द्या तिथे. मग जॉब, परत तुमचं घर सगळं बघून करत असाल तर काय हरकत नाही, कारण इथे पूर्ण हे देशामधून जास्तीत जास्त 250 जण खेळत आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही खरोखर तुमचं टॅलेंट असेल तर हरकत नाही ती गोष्ट करायला. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. थँक्यू सो मच प्रताप दादा. थँक्यू सो मच अमरदादा शेलार. अगदी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण मस्कर सरांच्या माध्यमातून दुसऱ्या डावाचा ऐकूया धावतं समालोचन. धन्यवाद. अगदी खूप छान मी म्हणेल की या गोष्टी सांगितल्या. अनुभव आहे एवढ्या वर्षाचा जो खो खो आणि क्रिकेटचा तुम्ही बोललात तसं. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. ड्राइव, सुपर ड्राइव, वॉट अ ड्राइव. या सरळ बॅटीने 1 सेकंड बाउन्सला वॉट अ ड्राइव व्ही शेप मध्ये सरळ बॅटीने खेळून काढलाय. बॅटिंग करत असताना खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागतो, चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो, त्यालाच तर क्रिकेट बोलतात. काय ड्राइव्ह होता यार. पहिला म्हणजे मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि हा ड्राइव्ह दोघे बघण्यासारखे होते. तब्बल 40 धावेचा आव्हान आहे. 40 रन्स टू विन. क्रॉस बॅटरी करण्याचा प्रयत्न. बॅटीची अगदी बॉटम आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाजी करत असताना प्रदीप हाच गोलंदाज आहे ज्याने मागील मॅच मध्ये सेकंड ओव्हर मध्ये मॅच फिरवली होती. सचिन सध्या गोलंदाजीसाठी येतोय. सचिन आपण पाहिलं गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. प्रदीपची चर्चा आपण नंतर करणार आहोत. सध्या सचिन कडे लक्ष ठेवूयात. 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय.
हलक्या हाताने गती परिवर्तन, फक्त अगदी गलीमध्ये ढकलला हा चेंडू. डिक्लेअर साठी एक धाव प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती. वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन 1975 पासून झालेली सुरुवात. 2024 मध्ये तब्बल परंपरेची 50 वर्ष पूर्ण झाली वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन. आणि तदनंतर या तालुक्यातील पाटण तालुक्यातील 5वी स्पर्धा, 5वं वर्ष या स्पर्धेचं. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, पुन्हा एकदा व्हाईट +1. ओहो, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धाव हलक्या हातानं फक्त टच केलाय. पुश करो खुश रहो. एक धाव चोरलीये, चोरून घेतलीये, कलेक्ट केलीये. माहितीये मोठा फटका आला, आता मोठ्या फटक्याची जास्त गरज नाहीये. सिंगल डबलने पोट भरूयात आणि धावसंख्येला देखील भरूयात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 15 लॉस ऑफ दी 0 विकेट. टीम संगीत ओव्हर क्रमांक 2 सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओहो, यावी फुल टॉस चेंडू नाही टाकू शकत, निघून जातोय कदाचित डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. मिस्टर प्रदीप म्हणजे आप्पा सध्या गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. एखादा चाळीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये. एसएससी नवीवाडी संघ या आधीची मॅच एसएससी नवीवाडी संघानं कशी जिंकली हे तुम्ही पाहिलं, ऐकलं लहू सरांच्या आवाजामध्ये. एक चेंडू 5 धावा हव्या होत्या, त्यावेळी एजेनं लगावला तो षटकार आणि संपूर्ण वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी संघाच्या अगदी मनाला जिव्हाळ्याला लागणाऱ्या मॅचचा की ती मॅच मात्र त्यांच्या जिव्हाळ्याला लागली अशी ती मॅच. आणि आता नवीवाडी टीमला 40 धावेचं टार्गेट कंप्लीट करायचं. एखाद्या खडतर प्रवासातून आपण आल्यानंतर आणखीन एक खडतर प्रवास आल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने यश मिळवायचं, त्याच्यावरती कशा पद्धतीने आडूर व्हायचं हे देखील आपल्याला शिकायला हवंय. या मॅच मध्ये नवीवाडीच्या समोर 2 खडतर प्रवास आले. एक प्रवास त्यांनी पार पाडला, दुसरा प्रवास आता त्यांना पूर्ण करायचा. सर बॅटीने सुरेख यावी क्रॉस बॅटेड, बॅटच्या मधोमध निघून जातोय. दे धक्का, हा घे आणखीन एक छक्का, सीमारेषे बाहेर मॅक्सिमम. धाव संख्या 22 या आकड्यावरती. आधी मंजिल आतापर्यंत पोहोचलाय, आधी मंजिल अजून बाकी आहे. थोडासा प्रवास आता बाकी आहे, अर्धा प्रवास पूर्ण झाला. ओहो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आहे. खेळाडू गॅदर करतोय. एक धाव कंप्लीट केला, सिंगल धाव. पुश करो खुश रहो. या सिंगल धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या अगदी 23 या आकड्यावरती 23. अर्धी इनिंग आतापर्यंत झालेली, अगदी अर्धी धाव संख्या देखील आतापर्यंत कंप्लीट केली आहे. ओहो, फटका चांगला आहे, सरळ बॅटीने आहे खेळाडू, चेंडू अगदी त्याच्या हातामध्ये. विकेटचं पतन, कॅच पकडली, मॅच फसली आहे थोडीशी.
वेगळीच मजा. डीजे अद्वैत देखील आज स्वतः उपस्थित आहे. अभि बॅटिंग साठी नवीन बॅटर. बॅट स्ट्रोक अगदी बॅट ड्राईव्ह केले. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला. अभिला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एक दुसरे मोठे फटके, एखाद्या कॅल्क्युलेशन इनिंग खेळणं गरजेचं आहे. कारण की आतापर्यंत ओव्हर क्रमांक 2 मध्ये तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. एक चेंडू अजूनही बाकी आहे. संघाची धावसंख्या 23 च्या आकड्यावरती, 23 या धावसंख्येवरती. 1 to go. हो, हेलिकॉप्टर सुरेख फटका अगदी डाऊन दी ग्राउंड गॅप मध्ये शोधून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये धाव घेतली जात नाहीये. धाव घेतली नाहीये कुठलीही. डॉट बॉल जातोय कारण की स्ट्राईक पूर्णपणे राहुलला स्वतः जवळ ठेवायची होती. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. अबायगा माझा. नाव किरण. मॅचच्या दिशेने जाऊयात. ओ क्रमांक 3. 6 चेंडू तब्बल 17 धावेची गरज या मॅच मध्ये. अप्रतिम मॅच. मस्त बघावं की बघतच राहावं अशी मॅच. पैसा वसूल मॅच. सर बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी बॉटमला बॅट फिरवली जाते. चेंडू डॉट होतोय. या आधी आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना शेवटच्या चेंडूवरती राहुलने धाव घेतली नव्हती की स्ट्राईक माझ्या जवळ राहील. आणि यासाठीच आता गोलंदाजीसाठी बाहेर काढलाय गोलंदाज अनिल. मागच्या मॅचचा हिरो अनिलला बाहेर काढलाय, ज्याने मागील मॅच मध्ये 3 विकेट घेतले होते. तोच हा अनिल आहे. जर्सी नंबर 25. क्रॉस बॅटर बॅटिंगच्या टॉप एजला पुन्हा एक धाव डिक्लेअर मध्ये. आज कदाचित किरण 11 डिगेवाडी संघ एक वेगळ्या आत्मविश्वासाने खेळतोय, पण एसीसी नवीवाडी संघाला देखील विसरून चालणार नाहीयेत. ते कुठल्या दरवाजातून बाहेर आलेत. 1 चेंडू 5 ची मॅच विजेता करून ते देखील या फेरीपर्यंत आलेत. आणि जर आता इथेपर्यंत आलोय तर आज विजय 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 दोन्ही संघाला हवा. ही खरी लढाई आहे आणि या मैदानाचा राजा जो ही मॅच काढेल तोच असेल. क्रॉस बॅटेड आहे खेळाडू. लॉंग ऑफ रिजन मधून वेगानं येतोय. चेंडू गॅदर केला. फेकी करत नाही. आता फेकला. 1 धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल अगदी पुन्हा धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 बॉल 15 धावेची गरज आहे. 16 धावेची गरज आहे. 3 बॉल 16 धावा. 3-16. What a match. सुरेख फटका बॅटच्या अगदी रडामध्ये उचलून फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. आणि या मॅचची आता मात्र रंगत वाढली आहे. तब्बल 2 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आणि मॅच जर जिंकून दिली आदरणीय प्रतापजी सेल सर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ही मॅच जर जिंकून दिली तर व्हॉट अ मॅच. बॅट स्विंग केलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. कहाणी पूर्णपणे लिहिली जाते. आशेचा किरण पुन्हा अनिलाला. जेव्हा जेव्हा अनिलला बाहेर काढलाय तेव्हा तेव्हा संघाला त्यानं आशेचा किरण दाखवलाय आणि तेव्हा तेव्हा संघाला त्यानं मात्र चांगलं यश दिलंय. ही कहाणी आणि हा इतिहास अनिलचा असाच लिहिला जातोय. वॉट अ प्लेयर, वॉट अ मॅच, वॉट अ टीम यार. एसीसी नवीवाडी संघाच्या विरोधामध्ये आज खेळ करतेय. यावेळी क्रॉस बॅटेड. अखेरीस आपण पाहिलं तर विजेता राहिलाय संघ. किरण 11 डिगेवाडी संघ या मॅच मध्ये विजेता राहिलाय. विजयी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुकारूया थोड्याच वेळामध्ये. हार्ड लक बॅड लक एससीसी